प्रेक्षकांनो, आज डिटेल रिव्ह्यू देणं झालं नाही, पण मोस्ट अवेटेड प्रसंग ज्याची तुम्ही वाट बघत होता त्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला देते आहे। ममताताईंना जेव्हा कळतं की आबांची तब्येत कमी जास्त आहे तेव्हा त्या पटकन तिथे धाव घेतात आणि आबा विचारतात, तू इथे एवढ्या रात्रीची काय करतेस? ममताताई सांगतात, या कोत्याने मला फोन करून सांगितलं की तुमची तब्येत बिघडली आहे। दिशासुद्धा सोबत आहे। आबा म्हणतात, काय रे कोत्या, मूर्ख आहेस का? कशाला यांना त्रास दिलास एवढ्या रात्रीचा? कोणी सांगितलं होतं तुला हा उद्योग करायला? सत्यजित तिथे आलाय आणि सत्यजित कबूल करतो की मी सांगितलं होतं त्याला फोन करायला। ही कचऱ्यात सापडलेली राजकुमारी आहे ना, ही मला इथे पाहिजे होती। आता आबांना कळतंय हा काहीतरी वेडवाकडं करेल, म्हणून ते म्हणतात, हे बघ सत्या, त्यांना जाऊ दे, आधीच बघ उशीर किती झालाय। सत्यजित म्हणतो, नाही आबा नाही, मी याला जाऊ देणार नाही, असा मला त्याला धडा शिकवायचा आहे, माझ्या रक्ताची किंमत मागतो काय? या कचऱ्यात सापडलेल्या राजकुमारीला कळायला नको का हा कोण आहे ते? सत्यजित आता अनाउन्स केल्यासारखं बोलतोय, हाच येतो, इतकी वर्ष तुला आई बनून मूर्ख बनवतोय। दिशा म्हणते, एक्सक्यूज मी, माझी ती आईच आहे। आता सत्यजित अक्षरशः राक्षसी हसतोय प्रेक्षकांनो आणि दिशा समोर जाऊन तिला सांगतोय, ही तुझी आई नाहीये, हा तुझा बाप आहे, बाप। दिशाला हे सत्य अशा वाईट प्रकारे समजायला नको होतं खरं तर, पण जे नको व्हायला होतं तेच झालंय। सत्यजित ओरडून ओरडून सांगतोय की हा तुझा बाप आहे। शेवटी आबा म्हणतात, सत्या अभ्यास कर, आता असं करू नकोस रे सत्या, अरे बाबा गप्प बस। पण सत्यजित ऐकतो का कोणाचं? तो म्हणतो, मी असंच करणार आहे, मी कोणाचंच ऐकणार नाहीये, मी याचं सत्य बाहेर काढणारच आहे। दिशा म्हणते, आई हे काय चाललंय सगळं, काय बोलतंय हे? आबा म्हणतात, तू नको लक्ष देऊ दिशा त्याच्याकडे, तुम्ही दोघी निघा आधी। पण सत्यजित म्हणतो, नाही, मी यांना जाऊ देणार नाही, खोलीच्या बाहेर सुद्धा पाऊल ठेवू देणार नाही। एका घायल वाघाच्या गुहेमध्ये एक बकरी आणि तिचा बछडा शिरलाय, असा कसा हा वाघ सोडेल आता त्यांना? आणि आता दिशा म्हणते, काय बोलताय तुम्ही हे सगळं? माझी आई आहे ती, सांगितलं ना तुम्हाला? सत्यजित पुन्हा ओरडतो जोरात दिशावर आणि म्हणतो, तुला सांगितलं ना, तुझी आई नाहीये, तुझा बाप आहे हा। आता ममताताई सत्यजितकडे बघायला लागतात। प्रेक्षकांनो, इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय। पुढे आपण बघतोय की दिशा विचारतीये, जाब आई हे सगळं काय आहे? हे जर सत्य असेल ना तर मला आत्महत्या करावी लागेल। आता ममताताईंनी दिशासमोर सगळं कबूल केलंय। हेच जर ममताताईंनी घरी सांगितलं असतं तर ही वेळ कदाचित आली नसती। आता दिशाचा गैरसमज होईल का प्रेक्षकांनो? तुम्हाला काय वाटतं? ममताताई मात्र सगळीकडून कोंडीत सापडलाय, अटकही होणार आहे, रक्तही द्यावं लागणार आहे आणि आता दिशाचा गैरसमज हे एक आणखीन संकट। प्रेक्षकांनो, तुम्हाला पूर्ण डिटेल रिव्ह्यू देता आला नाही, पण हा मोमेंट मला सोडायचा नव्हता। शेवटी दिशाला सत्य कळलंच, तर ह्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया मला अगदी आवश्यक वाटतात। तुम्ही सगळ्यांनी प्लीज कमेंट करून कळवा की तुम्हाला हा आजचा रिव्ह्यू कसा वाटला। डिटेल नाही देता आला, पण तुम्ही बघितलाच असेल सोनीवर। सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल आणि कमेंट करायला विसरू नका की दिशाला सत्य कळलंय हे तुम्हाला कसं वाटलं आणि काय वाटलं। सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज। धन्यवाद।